नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। महसूल विभागात भ्रष्टाचाराच्या घटना नेहमी समोर येत असतात। 2 वर्षांपूर्वी लाचखोरी प्रकरणामध्ये अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मिनल दळवी यांना लाचखोरी प्रकरणात निलंबित करण्यात आलं होतं। त्यांच्याकडे आता तब्बल 2.25 कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। त्यांच्या या अपसंपत्तीमध्ये त्यांचे पतीही भागीदार असल्याची बाब समोर आली आहे। परिणामी तत्कालीन निलंबित अलिबाग तहसीलदार मिनल दळवी आणि त्यांचे पती कृष्णा दळवी यांच्यावरही एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे ही मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल 84% अधिक आहे। अलिबागमध्ये 2 वर्षांपूर्वी 2022 मध्ये मिनल दळवी या तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या। आईकडून वडिलोपार्जित बक्षीसपत्र स्वरूपात मिळालेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर मुलाच्या नावाची नोंद करण्यासाठी आणि तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी नोव्हेंबर 2022 मध्ये 2 लाखांची लाच स्वीकारल्यामुळे अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मिनल दळवी यांचं निलंबन करण्यात आलं होतं। राकेश चव्हाण या खासगी व्यक्तीच्या माध्यमातून ही लाच स्वीकारण्यात आली होती। नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकानं दोघांना रंगेहात पकडलं होतं। या कारवाईनंतर मिनल दळवी यांच्या मालमत्तेच्या चौकशीचे आदेश दिले गेले होते। त्यानुसार नवी मुंबई पोलीस उपअधीक्षक शिवराज मेत्रे यांच्या पथकानं तपासणी केली असता मिनल दळवी यांनी त्यांच्या सेवा तसेच परीक्षण कालावधीत भ्रष्ट मार्गाने उत्पन्नापेक्षा अधिकची 2,62,00,000 रकमेची मालमत्ता संपादित केल्याचं आढळून आलं। तसेच मिनल दळवी यांनी बेकायदेशीर मालमत्ता पती तसेच स्वतःच्या नावाने बाळगून अपसंपदा मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचं दिसून आलं। त्यामुळे नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकानं मिनल दळवी, त्यांचे पती कृष्णा दळवी यांच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।